मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री महालक्ष्मी पुराण। तर बऱ्याच काही तुमच्या गावांच्या कमेंट्स आल्या, धन्यवाद, थँक्स। असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकले की कोणते कोणते मंत्राचा जाप केला इंद्राने लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि इंद्रासमोर महालक्ष्मी कोणत्या मंत्रांच्यामुळे प्रकट झाली। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच काही अशी महत्त्वाचे जे स्तोत्र होते, मंत्र होते, कशी आराधना करायची, कोणते नैवेद्य द्यायचं, बऱ्याच काही अशा गोष्टी आपण या लक्ष्मी पुराणमध्ये ऐकल्या। तर आता कोणते मंत्र परत करायचे आहे, कोणती स्तुती केली इंद्राने आणि मग माता लक्ष्मी इंद्रावर प्रसन्न झाली, तर ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेऊया। तर कोणते मंत्राचा इंद्राने परत जप केला। नारदाने हे संपूर्ण विष्णूंकडून हे संपूर्ण ऐकून घेतलं की कोणत्या मंत्राचा जप केला होता इंद्राने की ज्याच्यामुळे महालक्ष्मी इंद्रावर प्रसन्न झाली। ओम श्रीं ह्रीं क्लीं ऐं कमलवासिनीये स्वाहा या मंत्राचा जो कोणी 108 वेळा जप करतो त्याच्यावर महालक्ष्मी खूप प्रसन्न होते, असे स्वतः विष्णू भगवानने सांगितले। आणि हा मंत्र सर्व मंत्रराजमधला मंत्र आहे। कुबेर देवता या मंत्राचा खूप जप केला लक्ष, तेव्हा यक्षपती परमेश्वरवान कुबेर झाले, राजेश्वर झाले। दक्षिसावर्णी यांनी सुद्धा लक्ष जप केला तर ते राजा झाले। सप्तदीपांमध्ये त्यांनी सुद्धा ओम श्रीं ह्रीं क्लीं ऐं कमलवासिनीये स्वाहा या मंत्राचा जप केला। उत्तानपाद, केदार, सम्राट या जपाने सर्वजण सिद्ध मंत्राच्या प्रभावाने सर्वांना महालक्ष्मी प्रसन्न झाली। तशीच इंद्राने सुद्धा एक लक्ष जप केला या मंत्राचा आणि त्याला पण महालक्ष्मी प्रसन्न होऊन प्रकट झाली। रत्नजडित विमानात ती बसली होती, मुखावर किंचित हास्य होते, केतकीप्रमाणे पीतगोर अशी तिची अंगकांती होती, सर्व अंगावर अलंकार असून तिच्या तेजाने सप्तदीप पृथ्वी न्हाऊन निघाली होती। भक्तांवर कृपा करण्यासाठी ती अतिशय उत्सुक होती। जे भक्त तिचे नामस्मरण करतात, जे भक्त विष्णू भगवानांचे नाव घेतात, विष्णू सहस्त्र नावाचे जप करतात, पुरुष सूक्त, स्त्री सूक्त आणि महालक्ष्मीचा आणि नारायणाचा अभिषेक शंखाने करतात, तुलसी पूजन जो जेवढं जास्त करतो त्याच्यावर महालक्ष्मी प्रसन्न राहते। आणि या लखलखणाऱ्या या रत्नांच्या माळा घातलेली अशी महालक्ष्मी जगत माऊली त्या इंद्रासमोर प्रकट झाली आणि इंद्राने रोमांचित होऊन आनंदाश्रेने त्याचे आनंदाने खूप अश्रू दाटून आले, खूप हुंडूक त्याचं भरून आलं आणि हात जोडले आणि प्रार्थना केली की हे महालक्ष्मी, तुला मी प्रसन्न करण्यासाठी किती आणि काय काय तप केले होते। दुर्वासा ऋषीने मला एक पारिजातकचं फूल दिलं आणि ते फूल मी फेकून दिलं हत्तीच्या डोक्यावर, त्यामुळे दुर्वासा ऋषी माझ्यावर खूप नाराज झाले, खूप रागावले आणि मला श्राप दिला की तुझे राजेश्वर्य महालक्ष्मी आणि तू बुद्धिहीन होशील, बुद्धीसुद्धा तुझ्या जवळ राहणार नाही। तू मी दिलेला विष्णुतुल्य हे पारिजातकचं फूल होतं, मी दिलेल्या फुलाचा तू अपमान केला, म्हणून तुझ्यापासून आजपासून लक्ष्मी हिरावून जाईल आली। माझ्या इंद्रलोकामध्ये अमरावती नगरीमध्ये खूप तांडव होतं, दैत्य होतं, असे तांडव सुरू होतं की कारण की जेथे महालक्ष्मी राहत नाही तेथे दरिद्रता वास्तव्य राहतं आणि सतत भांडणे होत राहतात, आर्थिक स्थिती मजबूत राहत नाही आणि पैशांची चणचण भाजत राहते। तर तशी माझ्या या अमरावती नगरीमध्ये, इंद्रलोकाच्या नगरीमध्ये असे तांडव सुरू होते, कारण लक्ष्मी तेथे स्थिर नव्हती। लक्ष्मी नसल्यामुळे तिथे अदरिद्रताचा वाद झाला होता, त्यामुळे मी तुला प्रसन्न करण्यासाठी खूप काही उपाय केले, खूप काही मंत्रांचा जप केला आणि तेव्हा तू आता माझ्यासमोर प्रकट झाली आहे। तर मी तुला अजून एक स्तुती आहे की ती स्तुती तू प्रकट झाली आहे, पण माझी अजून एक स्तुती ऐकून घे आणि मग मला आशीर्वाद दे। जो कोणी ही स्तुती ऐकेल, या कोणाला सांगेल, शेअर करेल, या वाचेल, या श्रद्धा मनाने ज्या घरामध्ये या स्तुतीचे श्रवण पठण केले जाईल तेथे सुद्धा तू साक्षात विराजमान राहा, असे इंद्राने स्वतः महालक्ष्मीला सांगितले। तर आता आपण स्तुतीला सुरुवात करूया, व्हिडिओला सुरुवात करूया। मागच्या व्हिडिओमधले इंट्रो मी तुम्हाला सांगितले। कोणी जर चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका। तर महालक्ष्मीची इंद्राने कशी स्तुती केली। ओम श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महालक्ष्मीची स्तुती। नम कमलवासिनीये नारायणे नमो नमः। कृष्णप्रियाय सततं महालक्ष्म्यै नमो नमः।
पद्यपत्रेषणाय च पद्यास्ताय नमो नमः। पद्यासनाय पद्दिने वैष्णवे च नमो नमः। सर्वसंपन्नस्वरूपिणी सर्वराध्ये नमो नमः। कृष्णवक्षस्थिताय च कृष्णशय्या नमो नमः। चंद्रशोभासस्वरूपाय रत्नपद्ये च शोभिने संपत्ते तिष्ठात्र्य त्रुदैवे महादैवे नमो नमः। नमो वृद्धस्वरूपाय वृद्धिदायै नमो नमः। वैकुंठया महालक्ष्मी आर्या लक्ष्मी क्षीरसागरे स्वर्गलक्ष्मीरिन्दगेः राजलक्ष्मी नृपालये गृहलक्ष्मी च गृहान गेहे च गृहदेवता सुरभिसागरे जाता दक्षिणा यज्ञकामिनी अतिथिदेवमाता त्वं कमला कमलालया स्वाहा त्वं हविर्दाने कव्यदाने स्वदा स्मृता त्वं हि विष्णुस्वरूपाचं सर्वधारा वसुंधरा शुद्ध सत्वस्वरूपाचं नारायण परायणा क्रोधाहिंसा वर्जिताच वरदा शारदा शुभा परमार्थप्रदा त्वंच हरिदास्यप्रदा परा यया विना जगस्वव्ये भस्मीभूतमससारकं जीवनमृतमच विश्वच शश्वत सर्व यया विने सर्वेशाच परामाता सर्वबांधवरूपिणी धर्मार्थ काम मोक्षानां त्वच कारणरूपिणी यथा माता स्तनाधान शुशुना शैशैवे सदा तथा त्वं सर्वदा माता सर्वेशा सर्वरूपता मातृहीनं स्तनं दस्तु च स च जीवति दैवता त्वं हीना जनकोऽपि न जीवतेव निश्चितमं सुप्रसन्नस्वरूपां त्वं मां प्रसन्नां भवाम्बिके वैरग्रस्तच विश्राम देहि महासनातनीम् अहं यातवाहिनो बन्धुहीनशभिषुका सर्वसंपादिहीनश तावदेव हरिप्रिये ज्ञानच देहिच धर्मच सर्वसौभाग्यमीप्सितं प्रभावच प्रतामच सर्वाधिकारमेव च जयं पराक्रमं युद्धे परमेश्वरीमेव च। तर अशी स्तुती नारदाने महालक्ष्मी समोर केली। तर विष्णू भगवान सर्व हे काही नारदाला सांगत आहे। अशी स्तुती करून सर्व देवांसह देवदेवेश्वर इंद्राने नतमस्तक होऊन भगवती महालक्ष्मीला वारंवार प्रणिपात केला, नमस्कार केला। सर्वांचे नेत्र भरून आले होते। देवचयावतीने ब्रह्मदेव, कैलासपती, शेषनाग, धर्मराज आणि विष्णू यांनीही देवीची विनवणी केली। तेव्हा भगवती महालक्ष्मी संतुष्ट झाली। तिने सर्व देवांना इच्छित वर दिला व केशवाला एक उत्कृष्ट अशी पुष्पमाला दिली। त्यानंतर सर्व देव आपापल्या स्थानी गेले आणि महालक्ष्मीने इंद्राला सांगितले की जो कोणी माझ्या उसाच्या रसाने अभिषेक करेल त्याच्यावर मी खूप प्रसन्न राहील। जो कोणी मला शहदने अभिषेक करेल त्याच्यावर सुद्धा मी खूप प्रसन्न राहील। जो कोणी शर्करा, साखर, दही, दूध, तूप, पंचामृताने मला स्नान घालेल, गूळ धणे अर्पण करेल, बतासे अर्पण करतील, अनारसे अर्पण करतील, महालक्ष्मीची त्या घरावर खूप कृपा राहील। सर्वात प्रथम मला शहद अतिशय प्रिय राहील। जो कोणी मला शहदने आणि इत्रने अत्तरने अभिषेक करेल त्या घरामध्ये स्थिर लक्ष्मी राहील, असे तिने स्वतः इंद्राला सांगितले। आणि स्वतः महालक्ष्मी क्षीरसागरात श्री विष्णूपासून गेली। इंद्राला आशीर्वाद दिला की तुझ्याजवळ आता तुझी परत सर्व संपत्ती, सर्व राजैश्वर्य तुला येईल आणि तू ज्या ज्या स्तोत्राने मंत्राने माझी स्तुती केली आहे तर ते सुद्धा तुला सर्व काही परत मिळेल। यावर इंद्रदेव म्हणाले की माता राणी, मी तुझी अजून एक अष्टक आहे की जे माझ्या मनात आहे, तर ते अष्टक मी तुझ्या समोर बोलतो, मग तू तुझ्या क्षीरसागरात विष्णूजवळ जा, असे इंद्राने सांगितले। कारण की तू मला आशीर्वाद दिला की आता तुझ्याजवळ मी कायमस्वरूपी राहील, त्यावर मी खूप प्रसन्न झालो आहे। तर या प्रसन्न झाल्यावर मी अजून एक स्तुती करायला माझी इच्छा आहे, तर तू 2 मिनिटं अजून थांबते का माझ्याजवळ, असे इंद्राने स्वतः महालक्ष्मीला सांगितले। त्यावर महालक्ष्मी म्हणाले की तू कोणती स्तुती करणार आहे, तर मी त्याच्यासाठी उभी राहते आणि मग मी विष्णूजवळ क्षीरसागरात जाईल। त्यावर इंद्रदेवताने लक्ष्मी अष्टक, महालक्ष्मी अष्टक पठन केले महालक्ष्मी समोर। इंद्रकृत जे महालक्ष्मी अष्टक आहे तर हे इंद्राने महालक्ष्मी समोर गायलेले अष्टक आहे, तर ते आता आपण ऐकूया। श्री महालक्ष्मी अष्टकम
श्री शुभलाभाय नमः. श्री गणेशाय नमः. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरी सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमस्तुते. सर्वज्ञ सर्ववरदे सर्वदुष्टभयंकरी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमस्तुते. सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमस्तुते. आद्यरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगिजे योगसंभूते महालक्ष्मी नमस्तुते. स्थूल सूक्ष्मे महोरुद्रे महाशक्ति महादरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमस्तुते. पद्यासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्मातन महालक्ष्मी नमस्तुते. श्वेतांबधरे देवी नानालंकारभूषिते जगस्थिते जगन्माते महालक्ष्मी नमस्तुते. महालक्ष्मी अष्टकं स्तोत्रं पठेत भक्तिमानर सर्वं सिद्धिं वाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा. एककाल पठे नित्यं महापापविनाशनं द्विकालये पठे नित्यं धनधान्यसमर्पिणं त्रिकालये पठे नित्यं महाशत्रुविनाशनं महालक्ष्मी भवं नित्यं प्रसन्नं विदाम् इति इंद्रादी कृत महालक्ष्मी अष्टकम संपूर्णम. तर महालक्ष्मी समोर इंद्राने हे महालक्ष्मी अष्टक स्तोत्र गायले आणि त्याच्यावर अधिक महालक्ष्मी प्रसन्न झाली आणि महालक्ष्मी मातेने सांगितले, ज्या घरामध्ये माझे हे महालक्ष्मी अष्टक एक वेळा जर पठन केले सर्व पापांपासून मुक्ती मिळेल, 2 वेळा जर पठन केले तर धनधान्य समर्पित करेल, 3 वेळा जो कोणी पठन करेल संध्याकाळच्या वेळेस दिवा लागणीच्या वेळेस तर संपूर्ण त्याला धन धान्य कुबेराचे सारखे धन त्याला देईल असे स्वतः महालक्ष्मीने इंद्राला सांगितले. आणि या स्तोत्राची तेव्हापासून चालना झाली. तर असे लक्ष्मी पुराणमध्ये महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे वर्णन आले होते, तर मी ते तुम्हाला सांगितले. मग महालक्ष्मी इंद्राला आशीर्वाद देऊन सर्व भक्तांना आशीर्वाद देऊन क्षीरसागरात श्री विष्णूपाशी गेली. ब्रह्मदेव सत्यलोकात, शंकर भगवान कैलासाकडे गेले. आणि असे हे स्तोत्र अतिशय फार पवित्र आहे. जर कोणी या स्तोत्राचा 3 वेळा सकाळ समयी या संध्या समयी सकाळ दुपार संध्याकाळ पाठ करेल तो कुबेराप्रमाणे राजराजेश्वर बनेल. 5 लाख वेळा जर महालक्ष्मी अष्टक या स्तोत्राचा जो कोणी जप करेल तर त्याचे हा मंत्र सिद्ध होऊन जाईल. अखंड 1 महिनाभर कार्तिक महिन्याभर जर जो कोणी हे लक्ष्मी पुराण ऐकेल या वाचेल या कोणाला सांगेल तर तो महासुखी असा राजराजेश्वर राजश्रेष्ठ असा तो होईल, यात मुळीच शंका नाही असे स्वतः नारायणाने नारदाला सांगितले. मग नंतर नारद म्हणाला की मला अजून काही गोष्टी आहेत ज्या महालक्ष्मीच्या त्या अजून ऐकायची इच्छा आहे. अजून कोणत्या कोणत्या वस्तू महालक्ष्मीला आवडतात तर त्या मला तुम्ही सांगा असे नारदाने नारायणाला प्रश्न केला. मग नारदाने नारायणाला प्रश्न केला की लक्ष्मी पूजन कसे करावे ते आम्हाला सांगा. मग नारायणाने सांगितले, संपूर्ण दिवाळीचे लक्ष्मी पूजन कसे करावे याची संपूर्ण माहिती सांगितली. पूजेची तयारी कशी करावी, साहित्य आणि पूजाविधी काय काय लागेल असे सांगितले. सर्वात प्रथम अमावस्येच्या दिवशी महालक्ष्मी पूजन केले जाते असे नारायणाने नारदाला सांगितले. सकाळी लवकर उठून घर वगैरे स्वच्छ करून अंघोळ स्वच्छ करून आपला देवघरातला देवारा स्वच्छ करावा. गोमित्र पूर्ण घरात शिंपडावे. लोंग आणि कापूर घरामध्ये जाळाव्या. नंतर घराची स्वच्छता अतिशय घर स्वच्छ करावे. तेव्हाच माता लक्ष्मीचे आगमन होते. माता लक्ष्मीला घाण अजिबात आवडत नाही. माता लक्ष्मीला जेथे स्वच्छता राहते तेथेच माता लक्ष्मी विराजमान राहते अशी मान्यता आहे. त्यामुळे पूजेच्या आधी घर पूर्णपणे स्वच्छ करावे. पूजेच्या जागा जी आहे त्याला सजावट करावी. दारात रांगोळी काढावी. दिवे लावावेत.
पूजास्थळ जेथे आहे तिथे एक लाकडी पाट घेऊन त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे. हे ठिकाण गंगा जलाने पवित्र करावे आणि आजूबाजू पाटाच्या आजूबाजू रांगोळी काढावी. त्यानंतर महालक्ष्मीच्या पूजेची तयारी करावी. मूर्तीची स्थापना पाटावर अगोदर श्री गणेशजी स्थापन करावे. लक्ष्मी देवीची मूर्ती स्थापन करावी. प्रतिमा असेल प्रतिमा स्थापित करावी. लक्ष्मी मूर्तीच्या उजवीकडेच गणपतीची मूर्ती ठेवावी. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गणपतीच्या उजव्या बाजूला गणपतीची मूर्ती ठेवावी. कलश स्थापना करावी. गणपतीच्या मूर्तीच्या बाजूला तांदळाची छोटीशी रास ठेवून त्यावर कलश ठेवावा. गणपतीच्या बाजूला कलश स्थापना करावी. कलशात पाणी भरावे. सुपारी टाकावे. फूल टाकावे. 1 रुपयाचे नाणे टाकावे. काही तांदळाचे दाणे त्या कलशात टाकावे. कलशावर आंब्याची पाने ठेवून त्यावर स्वच्छ नारळ ठेवावं आणि त्या नारळावर स्वस्तिक काढावी. नवग्रहांची स्थापना करावी. पाटावर थोडा तांदूळ ठेवून त्यावर नवग्रहाची स्थापना करावी. पैसा आणि दागिने देवी समोर पैसा, दागिने, नाणी, आपल्या व्यवसायाची जर चोपडी असेल या बही खाता असेल तर ते ठेवावे. पूजेसाठी आवश्यक साहित्य काय असेल तर ते ठेवावे. मूर्ती गणेश, लक्ष्मी देवीची मूर्ती आणि प्रतिमा. वस्त्र लाल किंवा रेशमी पिवळे वस्त्र असावे. लाल आणि पिवळे वस्त्र हे माता लक्ष्मीला खूप आवडते. गणपतीला बी पिवळे वस्त्र खूप आवडतात. पितांबर वस्त्र जर राहिले तर गणेशजी प्रसन्न होतात. मग पूजेच्या थालीमध्ये काय काय असावे? कलश, नारळ, आंब्याची पाने, दिवा, उदबत्ती, कापूर, हळद, कुंकू, अक्षदा, अखंड तांदूळ, चंदन, फुलं, कमळाची फुलं, झेंडूचे फुलं, गुलाबाची फुलं आणि हार असावा. महालक्ष्मीला आकडेचं फूल आवडत नाही म्हणून महालक्ष्मीला आकडेचं फूल चढू नये. फुलांमध्ये महालक्ष्मीला सर्वात जास्त कमळाचं फूल, झेंडूचं फूल आणि गुलाबाची हे 3 फुलं, पारिजातकची फुलं हे खूप आवडतात म्हणून या फुलं चढवावे. नैवेद्यामध्ये लाडू, करंजी, शंकरपाळे, बताशे, लाया, सीताफळ, फळ, डाळिंब. ज्या घरामध्ये लक्ष्मी पूजनामध्ये जर सीताफळ ठेवले तर 7 जन्माची दरिद्रता दूर होते. ज्या घरामध्ये डाळिंबाचा रस काढून महालक्ष्मीचा जर अभिषेक केला तर त्याच्यावर अगणित माप महालक्ष्मी प्रसन्न होते. बताशामध्ये जेवढे छेद असतात तेवढी आपल्या लक्ष्मीची वृद्धी होते. म्हणून ज्या नैवेद्यामध्ये जर ज्या वस्तूला छेद राहते तेवढी महालक्ष्मी आपल्यावर वृद्धी होते, प्रसन्न होते. मग त्यानंतर 5 प्रकारचे ड्रायफ्रूट, सुकामेवा, सुपारी, वेलची, खारी, गूळ, तुपाची वात, कापसाची वात असे हे अर्पण करावे. म्हणजे माता लक्ष्मी आपल्यावर खूप प्रसन्न राहील. आपल्या दरवाजाला अगोदर चौमुखी दिवा लावायचा. घरात बी चौमुखी रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहील असा दिवा चौमुखी लावावा. म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी 4 बाजूंनी अष्टदिशांनी महालक्ष्मी आपल्या घरात येईल आणि विराजमान होईल. महालक्ष्मीच्या पूजनाच्या दिवशी घरात पुष्टे भांडे ठेवू नये. घर अगदी क्लीन राहू द्यावे. रात्री 12 वाजता अगोदर अदरिद्रता येते. तिला जर घाण दिसली तर दरिद्रता बसते. आणि महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी जर स्वच्छता राहिली, उष्टे पाष्टे भांडे कुंडे काही राहिले नाही तर तेथे काहीच राहिले नाही तर तेथे लक्ष्मीचा वास असतो. कारण की दरिद्रताला घाण खूप आवडते. तिला भांडणं खूप आवडतात आणि उष्टेपुष्टे भांडे असे काही राहिले तर तिला खूप आवडतो. लिंबू मिरची एकत्र ठेवलेली राहिली तर ते सुद्धा तिला खूप आवडतं. लिंबू मिरची एकत्र कधीच ठेवू नये. ज्या घरामध्ये लिंबू मिरची एकत्र झाली म्हणजे घरात लगेच अर्धा 1 तासात भांडणं होतात. भांडणं झाले सुरू आहेत तर अगोदर फ्रीजमध्ये लिंबू मिरची एकत्र तर नाही हे बघून घ्यावे. आपला पाण्याचा मटका खाली तर नाही तो मटका भरून घ्यावा. पाण्याचा मटका ज्या घरामध्ये खाली राहतो तेथे सुद्धा भांडणं राहतात, बरकती राहत नाही. म्हणून या गोष्टी टाळाटाळ कराव्या. जेथे महालक्ष्मीला जी वस्तू आवडते तर ते करावे. लक्ष्मी पूजनचे आव्हान कसे करावे? मग हात जोडून लक्ष्मी देवीचे आव्हान करावे. अभिषेक करावा महालक्ष्मी नारायणाचा आणि गंगाजल, पंचामृत, दूध, दही, तूप, मध, साखर म्हणजे पंचामृत याने लक्ष्मीला स्नान घालावे. नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे. नारायणाचे स्तोत्र बोलावे. विष्णू सहस्रनाम, विष्णू नारायणाचे आणि विष्णवे नमा या मंत्राचा जप करावा. कारण की ज्या घरामध्ये विष्णूचे नामस्मरण सुरू असते तेथे माता लक्ष्मी कायमस्वरूपी त्यांच्या मुलांना घेऊन घरामध्ये विराजमान राहते. ज्या घरामध्ये देवघरामध्ये साखर या गोड पदार्थ ठेवलेले राहतात तेथे दरिद्रता कधीच येत नाही. म्हणून देवघरामध्ये दररोज साखर या गुळाचे नैवेद्य दररोज द्यावे. मग माता लक्ष्मीला लाल पिवळे वस्त्र अर्पण करावे.
अलंकार देवीला जे असतील तुमच्याजवळ तर ते शृंगारचे सामान म्हणजे अलंकार असतील तर ते अर्पण करावे, नाही तर फुलच अर्पण करावे. हळद, कुंकू, अक्षदा, चंदन आणि कमळाचे फूल माता लक्ष्मीला खूप आवडते. हळद कुंकू लावून माता लक्ष्मीला कमळाचे फूल, झेंडूचे फूल, पारिजातकचे फूल, गुलाबाचे फूल, हळद कुंकू, तांदूळ लावून महालक्ष्मीला अर्पण करावे. उदबत्ती आणि दिवा लावावा. दिव्यामध्ये एक लोंग टाकावी म्हणजे माता लक्ष्मीची आपल्यावर वर्षभर आशीर्वाद राहील. मंत्राचा जप करावा. तर कोणत्या मंत्राचा महालक्ष्मीच्या दिवशी जप करावा की जो इंद्राने केलेला जप होता तर त्याच मंत्राचा जप 108 वेळा तरी किमान आपल्या घरी महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी, या धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी 5 दिवस जे आहेत तर ते 5 दिवशी लक्ष्मीपूजन, भाऊबीज असे या 5 दिवशी जर आपण या मंत्राचा जप 108 वेळा केला तर 5 दिवसपर्यंत माता लक्ष्मीचे हे सण साजरे केले जातात. तर 5 दिवसपर्यंत महालक्ष्मी प्रत्येकाच्या घरोघरी येते. म्हणून आपण या मंत्राचा जप करावा आणि दररोज 5 दिवसपर्यंत माता लक्ष्मीच्या आगमनाची दररोज तयारी करावी. तुळशीजवळ संध्याकाळी दिवा लागलाच पाहिजे, दिवा लावायलाच पाहिजे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करतानाच दिवा लावायचा आहे आणि महालक्ष्मीच्या पूजनाच्या वेळेस या मंत्राचा जप करावा. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा बी जप केला तरी सुद्धा चालेल. नाहीतर जे नारदाने ज्या मंत्राचा जप केला होता ओम श्रीम ह्रीम क्लीम एम कमलवासिनीय स्वाहा, तर महालक्ष्मीच्या दिवशी पूजनाचा दिवशी तर हवन करावे. 16 कमलगट्ट्याचे मणी घ्यावे, ते चांगले घीमध्ये तुपामध्ये भिजून घ्यावे. एक छोटेसे हवन करावे. चंदन, लाकडे, गौऱ्या ज्या आहेत, कांडे गाईच्या शेणाच्या तर कापूर लावून हवन करावे आणि कमलगट्ट्याचा मणी एक 3 बोटांनी स्वाकार करावा. स्वाकार करताना या मंत्राचा जप करावा. ओम श्रीम ह्रीम क्लीम एम कमलवासिनीय स्वाहा, ओम श्रीम ह्रीम क्लीम एम कमलवासिनीय स्वाहा. जे इंद्राने या मंत्राचा जप केला होता तर आपल्याला पण त्याच मंत्राचा जप करायचा आहे. तर या मंत्राचा जप करावा. या दिवशी जास्त फटाके वगैरे भांडे कुंडे जास्त संध्याकाळच्या वेळेस वाजू नये. शांतता ठेवावी. टीव्ही, मोबाईल, फटाके यांचा आवाज बंद ठेवावा आणि सर्व दूर हवन करावा आणि त्या हवनाचा धूर पुरे आपल्या घरामध्ये जायला पाहिजे. म्हणजे माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न होईल. सकारात्मक ऊर्जा राहतील. निगेटिव्ह ऊर्जा घरातून बाहेर जाईल. दरिद्रता बाहेर जाईल. या दिवशी अमावस्या असल्यामुळे आणि या दिवशी हळदीचे लेपन सुद्धा करावे. हळदीचे लेपन करून कापूर आणि लवंगा भरपूर जाळाव्या. म्हणजे सुगंधित वासमुळे, सुगंधित खुशबूमुळे माता लक्ष्मी आपल्या घरात आकर्षित होईल आणि तिचा पाय आपल्या घरात खेचला जाईल. हे संपूर्ण जानकारी नारायणाने नारदाला सांगितली की लक्ष्मी पूजन कसे करावे. तर लक्ष्मी पूजनाची संपूर्ण माहिती या लक्ष्मी पुराणमध्ये आलेली आहे. तर तेच तुम्हाला सांगत आहे की या दिवशी हवन करावा आणि या मंत्राचा जप करावा. ओम श्रीम ह्रीम क्लीम कमलवासिनीय स्वाहा या मंत्राचा जप करावा. मग माता लक्ष्मी, नारायणाला कुबेर, गणपती, लक्ष्मी, सरस्वती तिघांचे पूजन करावे. या दिवशी नारायणाचे पूजन करावे, कुबेर देवताचे पूजन करावे, धन्वंतरी देवताचे पूजन करावे. तर 5 दिवसपर्यंत आपल्याला या सेवा करायच्या आहे. नंतर माता लक्ष्मीला नैवेद्य म्हणून मिठाई अर्पण करावी, बताशे, फळे अर्पण करावे, ड्रायफ्रूट असतील तर सुक्या मेव्यांचे नैवेद्य द्यावे. आर्थिक वस्तू घरात जी असेल, सोने, दागिने, पैसा, व्यवसायाच्या चोपड्या यांची पूजा करावी. मग नंतर गणपतीची आरती म्हणावी, सरस्वतीची आरती म्हणावी, लक्ष्मीची आरती म्हणावी. असे प्रार्थना आरती केल्यानंतर आपल्याला क्षमा प्रार्थना करावी. जे काही आपल्यामध्ये चूक झाली असेल पूजेमध्ये, काही कारणास्तव जर म्हणजे आपण न कळत काही चूक झाली असेल तर देवीला क्षमा प्रार्थना मागावी. मग प्रसादाला नैवेद्य द्यावा आणि तो प्रसाद सर्व कुटुंबांना, सदस्यांना, मित्रांना वाटावा आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद घ्यावा. महालक्ष्मीच्या पूजनानंतर बतासे जर आपण वाटले या दान केले तर महालक्ष्मीची वृद्धी होते. लक्ष्मी पूजनात झाल्यानंतर अमावस्येच्या दिवशी काले कंबल जर आपण दान केले तर याच्याने सुद्धा महालक्ष्मी खूप प्रसन्न होते. अशा काही गोष्टी आहेत की आपण जेवढे दिवे लावले महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी, जेवढे तेल जाळले तेवढे आपली आर्थिक स्थिती मजबूत होते, सर्व संकटांचा नाश होतो. जेवढे तेल जाळले, जेवढे दिवे लावले भरभरून, जेवढे दिवे लावले, कार्तिक मासमध्ये दीपपूजनाचे खूप महत्त्व आहे. जेवढे दीप आपण प्रज्वलित करू तेवढा आपला अंधकार दूर होईल, आपली दरिद्रता दूर होईल. साऱ्या दरिद्रता दूर झाली म्हणजे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल. तर या दिवशी सर्वात जास्त दीपपूजनाचे महत्त्व आहे. जेवढे शक्य होईल तितक्या ठिकाणी दीप लावावे आणि रात्री 11:30 तर 12:30 वाजता तुम्हाला 3 दीप लावायचे.
तर 3 दीप कोणते कोणते लावायचे, 3 झाडांजवळ लावायचे. आवळा जवळ असेल तर आवळ्याचं झाड, बेलाचं झाड जवळ असेल तर बेलाचं झाड, आणि पिंपळाचं झाड जर जवळ असेल तर पिंपळाचं झाड. तिघांमधून कोणत्याही एका झाडाजवळच दीप लावायचा आहे. तर एक दीप गणपतीच्या नावाने गोल वातीचा, दुसरा दीप सरस्वतीच्या मातेच्या नावाचा लंबे वातीचा, तिसरा दीप महालक्ष्मीच्या नावाचा तर तो बी लंब्या वातीचा. तिघी दीप गाईच्या तुपाच्या भरून घ्यायचे आणि बेलाच्या झाडाजवळ, आवळ्याच्या झाडाजवळ, या पिंपळाच्या झाडाजवळ जायचे आणि पहिला दीप घ्यायचा हातामध्ये आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करावी की जे काही आमच्यावर कर्ज झालं आहे, या ज्या काही आर्थिक अडचणी आहे, जे काही संकट असतील तर ते आमचे दूर करावे. पितृदेवांचे स्मरण करावे, जे आपले पितृ आहेत तर त्यांचे नामस्मरण करावे आणि तो दीप आपल्याला आपल्याकडे जर असेल त्याचं तोंड तर ते ठेवून त्यांना परत आपल्याला उत्तर दिशेकडे करायचे आणि गणपती बाप्पाला आव्हान करायचे, महालक्ष्मीला आमच्या घरी पाठव, स्थिर राहावं अशी प्रार्थना करायची. दुसरा दीप परत सरस्वती माताचा उचलायचा आणि सरस्वती माताला प्रार्थना करावी, आमच्या घरी सर्वांना चांगली बुद्धी असो, ज्ञान असो, ज्ञानाची प्राप्ती, ज्ञानाचे भंडार आमच्या घरात भरलेले असो. कधीही कोणी बुद्धिहीन नाही राहायला पाहिजे. जो कोणी बुद्धिहीन राहतो तो अचेत याने वेळा राहतो. म्हणून सरस्वती मातेला आपल्याला आव्हान करायचे की आमच्या घरात सर्वांना जास्त भरभरून बुद्धी दे, ज्ञान दे, ज्ञानाचे भंडार भरलेले राह, मुलं आमचे खूप अभ्यासात हुशार पाहिजे असे. पण त्या दीपाचं जे सरस्वती मातेचा दीप प्रज्वलित करणार त्याचं तोंड प्रज्वलित करताना आपल्याकडे असावं, ठेवताना उत्तर दिशेकडे ठेवावं. आणि नंतर तिसरा दीप महालक्ष्मीचा उचलायचा आणि महालक्ष्मीचा पण प्रज्वलित केला, त्याचं तोंड आपल्याकडे असावं. महालक्ष्मीला प्रार्थना करावी की स्थिर अखंड राहावं, ज्या कामात आम्ही हात टाकू, माते उचलो तो सोने हो, जे कर्ज झाले ते कर्ज दूर हो, आम्हाला घर नाही तर घर हो, दुकान नाही तर दुकान हो, गाडी घोडी बंगला शेती जे हवं असेल ते तुझ्या आशीर्वादानेच आम्हाला भेटणार आहे. आणि जे काही आमचे आहे तर आमच्या कामामध्ये यश दे, आमच्या व्यापारात दिन दुगणी रात चोगणी तरक्की करो, तुझा आशीर्वाद कायमस्वरूपी राहो, तू व्यापारामध्ये भरे भंडार जय जयकार करे असा आशीर्वाद दे. नारायणाला घेऊन तू आमच्या बरोबर राहा, कारण तू एकटी कधीच कोणत्या घरात राहत नाही, तर तू नारायणासोबत राहते, बस तुला आमच्या घरात तुझं मन लागेल अशी तुम्हाला लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आणि तो दीप उत्तरकडे ठेवून द्यायचा आहे. 3 कमलगट्ट्याचे मणी मग नंतर 3 दीपकांमध्ये 3 वृक्षांमधून एका वृक्षाखाली लावणार, तर 3 दीपांमध्ये कमलगट्ट्याचा मणी टाकायचा, हळद कुंकू अक्षदा व्हायची, 3 झेंडूचे फुलं, या गुलाबाच्या पाकळ्या, पारिजातकचे फूल, यथाशक्ती जे फूल असेल आकड्याचं फूल सोडून सर्व फुलं असतील, या बेलपत्री असेल तर माता लक्ष्मीला बेलपत्री खूप आवडते तर बेलपत्री अर्पण करावी आणि आपल्या पदर पसरायचा, झोली पसरवायची, माता लक्ष्मीला प्रार्थना करावी की तू आमच्या बरोबर ये आणि तो पदर घेऊन जिथे तुमचे लक्ष्मी पूजनाची पूजन केले आहे तिथे झटकायचा, म्हणजे माता लक्ष्मी तेथे विराजमान होऊन जाईल. अशा पद्धतीने लक्ष्मी पूजनाचं महत्त्व या संपूर्ण या महालक्ष्मी पुराणमध्ये सांगितलं होतं. तर मी ते तुम्हाला सांगितलं की नारायणाने नारदाला विचारलं होतं की लक्ष्मी पूजन कसे करावे, तर लक्ष्मी पूजनाचा महिमा, पवित्र सर्व काही हे संपूर्ण महालक्ष्मीचं चरित्र, महत्त्व आणि कशी पूजन करावे हे संपूर्ण नारायणाने सांगितलं. श्री सूक्ताचा जप करावा, ओम नमो विष्णवे नमः या मंत्राचा जप करावा, असे बरेच काही गोष्टी होत्या. तर त्या नारायणाने नारदाला सांगितल्या आणि इंद्राने कोणती कोणती स्तुती केली, महालक्ष्मी अष्टक महालक्ष्मी समोर गायले, तर मी ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगितले. अजून काही आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमाने कुबेरजीची कशी पूजा करावी, कशी प्रार्थना करावी या पुराणमध्ये आलेलं आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कुबेरजीची पूजा कोणत्या मंत्राने करावं, कुबेरजी कोणत्या स्तोत्राने, कुबेर चालिसा कोणती आहे, कुबेराचा सर्वात पॉवरफुल मंत्र कोणता आहे, तर आपण उद्या कुबेरचा मंत्र आणि कुबेरजीची पूजा जर केली, या कुबेरला सच्च्या मनाने जर प्रार्थना केली तर आपल्यावर कुबेरजी कसे आशीर्वाद देतात तर ती संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर आपण ते ऐकूया. फक्त हिंदी वर्ड येतील. मी MP मध्ये राहते तर MP मध्ये हिंदी लँग्वेज जास्त बोलते, तर थोडं मराठीत समजून घेण्याचे करावे. हे पुराण मराठीतच आहे, मी प्रयत्न करते की मराठीतच वर्ड यायला पाहिजे, काही हिंदीत आले तर समजून घेणे. बाकी महालक्ष्मी मातेची कमेंट्स नक्की करावी. जय माता लक्ष्मी, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. 11 जणांना हा व्हिडिओ शेअर करा. महालक्ष्मीचा तुम्ही जेवढा जास्त प्रचार करणार तेवढी महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. काही आपण पुस्तकं राहतात, आपण एक ओट्या भरतो सुवासिनींची 7 पुस्तकं, 11 पुस्तकं, 51 पुस्तकं का ओट्या भरतो आपण, कारण महालक्ष्मीचा एवढा प्रचार होईल म्हणजे माता राणीचा आपल्यावर आशीर्वाद होईल. जेवढा जास्त व्हिडिओ जो शेअर करेल तेवढी त्याच्यावर माता लक्ष्मीची अपार कृपा
राहील तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स नक्की करा. शालिनी भक्तिसागर कथा सेकंड चॅनल आहे तर तिकडे पण छोटे मोठे उपाय मंत्र चालू आहे आणि इंस्टाग्रामची ID फॉलो करा, तिकडे पण महालक्ष्मीबद्दल काही जानकारी येत असेल तर शालिनी भक्तिसागर ID इंस्टाग्रामची पण फॉलो करा. तर आता महालक्ष्मीचे जे कुबेरजीचे पूजन आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकूया. जय माता लक्ष्मी.